सांग कधी कळणार तुला भाग 31. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बरं रिया, आज जाण्याच्या आधी मला तुझ्याचे काही गोष्टी डिस्कस करायचे आहेत मीटिंगमधल्या, आणि पुढे काय करायचं हेही बोलू. तू तुझं काम पूर्ण करून घे, मी बोलवतो तुला. ओके, हरकत नाही, रिया म्हणाली. आज रियावर मी खरंच खूप खुश आहे. अगदी माझ्या मनासारखं प्रेझेंटेशन दिलं तिने. काय कॉन्फिडन्स होता तिचा. कुठलाही एक्सपिरियन्स नसताना तिने हे केलं, हे खरंच कौतुकास्पद आहे. तो मनातच तिचा विचार करत होता. त्याच तिच्या केबिनमधूनही सारखं तिच्याचकडे लक्ष जात होतं. रिया तिच्या कामात मग्न होती. तितक्यात तिला कॉल आला. सो सॉरी. अरे, कामाच्या नादात मी विसरूनच गेले. मी एक अर्ध्या तासात पोहोचते. बाय बाय. तिचं काम आटोपून ती निघणार. सुशांतला बोलायला हवं. त्याला सांगून जाते. त्याला काहीतरी डिस्कस करायचं होतं. त्याला सांगायला हवं, आपण उद्या बोलूया. आता मला निघायला हवं. मीही काय मूर्ख आहे. सुशांतला आधीच सांगायला हवं होतं की मला जायचं आहे थोडं लवकर. ती त्याला बोलायला गेली, पण त्याचा फोन कॉल चालू होता. त्याने तिला खुणीनेच नंतर बोलू सांगितले. आता काय करू, मला तर निघायचं हवं. तिने सुशांतला, I know that you truly expect me to in office for discussion, but I forget to tell you that today I have another important work, so I am going there, and I will be reached directly at home. I am really sorry, and we will discuss all things about meeting on tomorrow morning. Bye bye. असा मेसेज पाठवून दिला. चला आता निघूया. आणि ती ऑफिसमधून निघाली. वेलकम मिसेस रिया सरदेसाई. राघवने नेहमीप्रमाणेच तिचं हसून स्वागत केलं आणि पुढे म्हणाला, अँड एक्स्ट्रीमली सॉरी. तू कॉल केलास तेव्हा मी एका कॉन्फरन्ससाठी गेलेलो, म्हणून आज आल्या आल्या आधी तुला बोलावलं. अरे ठीक आहे राघव, इज एव्हरीथिंग ओके? तुझा असा अचानक फोन आला तर मला थोडं टेन्शनच आलं होतं. सुशांत बरा आहे ना? रियाने विचारले. हो, तसा तो बराच आहे, पण त्याच्याविषयीच थोडंसं बोलायचं होतं. मी थोडंसं स्पष्टच बोलते. डोंट टेक इट अदरवाईज. अजून किती दिवस चालणार असंच? कधी बरा होणार सुशांत? कधी आठवणार त्याला की कधीच बरा होणार नाही तो? ओके, तर हा प्रॉब्लेम आहे. तो बरा कधी होईल हे मी असं भाकीत नाही करू शकत, आणि अशा केसेसमध्ये तर मुळीच नाही. मी अशी एक फिक्स डेट, महिना नाही सांगू शकत. होऊ शकतं त्याला काही वर्षे लागतील, किंवा काही महिने, किंवा अगदी अजूनही आठवेल. आपले प्रयत्न चालूच ठेवावे लागतील. पण आता तर सगळे नीट झालंय ना? त्याने तुला स्वीकारलं, आणि सुशांतने असं करणं हेच खूप मोठं आहे. अगं, कारण ज्या सुशांतला मी ओळखतो तो अशा पटकन गोष्टी ॲक्सेप्ट नाही करत ग. पण त्याने नाईलाज म्हणून ॲक्सेप्ट केलं रे. त्याच्यासमोर दुसरा ऑप्शनच नव्हता. रियाने अखेर त्याला सांगितलं. काय? आणि तू हे आता सांगतेय? असं कसं करू शकतो तो? हे बघ, मुळात तू जसा म्हणतो तसाच आहे तो. रिॲलिटी ॲक्सेप्ट करणं फार कठीण आहे त्याच्यासाठी, आणि ह्याचा त्रास होतो त्याला, आणि मी तो नाही बघू शकत. हे बघ, त्याला मी आठवेन नाही. आठवेन ही वेगळी गोष्ट, पण त्याच्यावर अशी जबरदस्तीही नको. म्हणजे असे किती दिवस त्याच्यावर नातं लादायचं? ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी ह्या विषयावर, पण आत्ता तुला हेच सांगेन, ह्यावर वेळ हे एकच सोल्युशन आहे. थोडा वेळ जाऊ दे. ठीक आहे, अजून काही दिवस वाट पाहीन मी. आता उशीर होतोय, निघायला हवं. हो, आणि सुशांतला कळता कामा नये की मी इथे येऊन गेले. डोंट वरी अबाउट दॅट. हो, आणि आता नेक्स्ट टाईम आपण सोबतच भेटू. बाय. सुशांतने रियाच्या एक्सटेन्शनवर कॉल केला. हा रिया, कम हिअर. सर, इट्स प्रीती. रिया आता ऑफिसमध्ये नाही आहे. ती निघून गेली. काय? कुठे गेली? काही सांगून गेली का? नाही, काहीतरी महत्त्वाचं काम आहे इतकंच बोलली. ठीक आहे, मी बघतो. म्हणून त्याने फोन ठेवला आणि रियाला फोन लावण्यासाठी हातात घेतला आणि तिचा मेसेज बघितला. अरे, इतकं कोणतं महत्त्वाचं काम होतं की एकदाही तरी सांगायचं ना? मी काही मदत केली असती, पण माझी मदत घ्यायची नसेल ना? इगो तो मोठा आहे ना? आणि त्याने तिला कॉल लावला, पण तिचा फोन स्विच ऑफ झाला. आणि इकडे सुशांतचा राग आणि टेन्शन दोन्हीही वाढलं. काय मूर्ख मुलगी आहे.
फोन का बंद ठेवते काय माहिती. मी घरीच निघतो. ती घरी डायरेक्ट पोचते म्हणाली. कदाचित पोचलीही असेल आणि तो ऑफिसमधून लगेच निघाला. अरे, ही तर अजूनही घरी आलेली नाही. कदाचित आईकडे गेली असेल. त्याने राजला फोन लावला, पण ती तिथेही नव्हती. राज, रिया गेली कुठे? काही प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना? तिने आपला एअरप्लेन मोडवरचा फोन नॉर्मल मोडवर केला आणि कॅब बुक केली. चला, जास्त उशीर नाही झाला. सुशांत आलाच नसणार अजून, नाहीतर त्याने 100 प्रश्न विचारले असते. ती घरी पोचली. तिने बाहेरच गाडी पाहिली. सुशांतची गाडी. आज हा लवकर कसा काय आला? दार पण उघडलंच. ती आत आली. सुशांत हॉलमध्येच चक्रा मारत होता. हाय, आज लवकर आला का? तिने एकदम कॅज्युअली विचारलं. सुशांत एकदम त्या आवाजाने थांबला आणि त्याने समोर बघितलं तर रिया. तिचा हसरा चेहरा पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. तो तिच्या जवळ आला. रिया? त्याच्या मोठ्या आवाजाने ती थोडी दचकली. काय झालं? इतका मोठ्याने का बोलतोय? तिने विचारलं. आर यू स्टुपिड? असं न सांगता कुठे गेली होतीस? काय अवस्था झाली होती माझी माहिती आहे का? सुशांत म्हणाला. अरे, न सांगता कुठे? तुला मेसेज केला होता मी. तिने मोबाईल काढला आणि त्याला मेसेज दाखवला. त्याने हातात घेतला. आणि ह्याचा कधीही उपयोग होत नाही. एकतर उचलायचा नाही किंवा बंद ठेवायचा. आणि त्याने रागाने जोरात खाली फेकला. अरे ये, काय केलंस? वेडा आहेस का तू? माझा फोन का फोडला? तीही ओरडून म्हणाली. हो, तुझ्यासोबत राहून एक दिवस नक्की वेळ लागणार आहे मला. आज पहिल्यांदा तुझा अभिमान वाटला होता. मला इतकं छान प्रेझेंटेशन दिलं. वाटलं हिला खरंच आपण ओळखण्यात चूक केली. पण तू प्रूव्ह करून दिलं की तू त्या विश्वासाच्या लायकीचीच नाही. तुला मी बजावून सांगितलं होतं की आज डिस्कशन केल्याशिवाय जायचं नाही. पण तुला काय ऑफिसचे काम थोडीच महत्त्वाचे आहेत? एकतर तुला काही सांगायचं नसतं आणि तुला काही विचारावं तर आपला फोन बंद. मग काय उपयोग त्या फोनचा? मला किती काळजी वाटत होती माहिती आहे का? विचार करून करून वेळ लागायचीच वेळ आली होती. नको करत जाऊ ना मग इतकी काळजी. असाही काहीच संबंध नाही आपला. तूच म्हणतो ना नेहमी. प्रत्येक वेळेस राग करून नुसतं व्यक्त व्हायचं सुशांत. मला ना खरं तर कंटाळा आलाय तुझ्या ह्याच स्वभावाचा. जा मग, बिनधास्त जा आपल्या घरी. असं इथे आई नाही आहे. तुला अजून 2 महिने तरी मी तुला बोलवणार नाही. जा. मी नाही अडवणार. गेलेच असते. पण कसं आहे ना, तुझी आई इथे नाही आहे. माझी तर आहे ना. तिला काय सांगू? म्हणून नाही जात, कळलं का? सांग ना. भांडली म्हणावी मी. नाही पटत मला त्याचं वागणं. आले मी. मी नाही जाणार. तू कितीही काहीही म्हणाला तरी मी नाही जाऊ शकत. ठीक आहे, मग राहा इथेच. पण मला अजिबात त्रास देऊ नको आणि बोलू तर अजिबात नको. स्पेअर मी. आणि तो बाहेर निघून गेला. अरे, कुठे गेला हा असं न सांगता? डोक्यात राग घालून गेलाय. कुठे गेला असेल? काल करू का? हा पण कसा? माझा फोन फोडला ना त्याने. बिचारा माझा फोन आत्ताच तर घेतला होता. तिने एकवार आपल्या फुटलेल्या फोनकडे पाहिलं. तो अजूनही त्याच जागेवर पडून होता. मी नाही उचलणार. काहीही झालं तरी त्यालाच उचलू दे. कळेल तरी निदान आपण रागात किती नुकसान केलंय. सुशांतला ना चिडचिड करण्याशिवाय दुसरं काही जमतच नाही. घरीच येणार होते ना मी. दुसरं काही ऑप्शन आहे का माझ्याकडे? पण नाही सांगितलं का? नाही, अजून भांडला. बरं, नेक्स्ट पण करून ठेवला होता. पण त्याने त्याचं समाधान झालंच नाही. पण सुशांत असाच आहे. त्याला अजूनही काळजी वाटते माझी. जर त्याला काहीच वाटत नसते तर त्याला काहीही फरक नसता पडला मी न आल्याचा. त्याला कधीच एक्सप्रेस होता येत नाही. त्याला स्वतःलाच त्याच्या फिलिंग्स समजत नाही. त्यामुळे तो असा रिॲक्ट करतो. मीच समजून घ्यायला हवं होतं. उगाचच वाद वाढवला. पण त्याला हे कधी कळणार की तोही नाही राहू शकत माझ्याशिवाय. मी ना खरंच आईकडेच जायला हवं होतं. म्हणजे बघू तरी तो काय करतो. पण तिथेही नाही जाऊ शकत. पण हा आता असा का गेला? आता चोर आला तर? तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. बराच अंधार होता. ती सगळे दार खिडक्या लावून हॉलमध्येच सुशांतची वाट पाहत बसली. तिचा जीव अगदी रडकुंडीला आला होता. नेहमीचंच झालंय आता हे रियाचं वागणं. तिला कसं कळत नाही की आपली कुणीतरी काळजी करणार आहे. आपली पण कुणी वाट बघत असेल. पण नाहीच. हिला मुळात काही जबाबदारी नावाची गोष्टच नाही. असं राहून कसं चालेल?
आणि हो, मी चिडलो, पण त्यामागचं कारण कधीच दिसत नाही. फक्त मी रागावलेलो दिसतो. काय झालं असतं, आल्या आल्या सांगितलं असतं, कुठे गेली. पण तीही काही कमी नाही. वरून मलाच बोलते, मॅसेज केला होता म्हणे. पण मीही थोडं ओव्हर रिॲक्टच केलं. येणारच होती ना घरी. पण रिया थोड्या वेळही आजूबाजूला नसली तरीही असं बेचैन का होतं. किती ठरवतो मी की नाही चिडायचं तिच्यावर, पण प्रत्येक वेळेस कंट्रोल राहतच नाही. का होतं असं? आज तर रागात तिचा फोन पण तुटला माझ्याकडून. काय करत असणार रिया आता? त्याने घड्याळाकडे पाहिलं. बापरे, बराच उशीर झालाय. रिया एकटीच आहे. तिच्याकडे फोन पण नाही. आधीच भित्री आहे ती. मला जायला हवं. काहीही झालं तरी तिला असं एकटीला सोडायला नको होतं. काय झालं असेल बिचारीचं? नाही, ती बिचारी नाही आहे. पण मी नको जायला. तिलाही कळू दे. कसं वाटतं कुणी सोबत नसलं की. पण ही रात्रीची वेळ आहे. नको, मी जातोच. तो घरी पोहोचला. रिया झोपली की काय? सगळे दार खिडक्या बंद आहेत. त्याने बेल वाजवली, पण कुणीही दार उघडलं नाही. मला ऐकूच नाही आलं. आता ह्याला काय सांगू? मला भीती वाटत होती. काय? ऐकू नाही आलं? अगं, इथेच आहेस ना तू? असं कसं ऐकू नाही आलं? घाबरली होतीस का तू? छे, मी का घाबरणार? आणि कुणाला घाबरणार? हो का? रिया, हे बघ, खोटं बोलता येत नाही ना, तर प्रयत्न करू नये. एकदा चेहरा बघ तुझा, स्पष्ट भीती दिसते. तो हसून म्हणाला. ह्याचं काय जातं हसायला? इथे भीतीने जीव जाण्याची वेळ आली होती माझी. त्याचं त्या खाली पडलेल्या फोनवर लक्ष गेलं. त्याला वाईट वाटलं. त्याने उचलला. सॉरी रिया, मी थोडं ओव्हर रिॲक्टच केलं. आता काय सॉरी म्हणून फायदा? माझा फोन तर गेला ना. येणार आहे का सॉरीने परत? तिच्या मनातच विचार चालू होता. रिया, मला माहिती आहे मी सॉरी म्हणून तुझा फोन परत येणार नाही आहे. पण मी इंटेन्शियली नाही केलं ग. तू कधीच इंटेन्शियली नाही करत, नाही सुशांत? आणि प्लीज आता ह्यावर डिस्कशन नको. मला झोप येत आहे. गुड नाईट. आणि ती तिथून निघाली. रिया, त्याने आवाज दिला, पण ती तिथे थांबलीच नाही. रिया खरंच खूप हर्ट झालेली दिसते. होईल नॉर्मल, वेळ द्यावा लागेल. आज रियाला थोडी लवकरच जाग आली. सुशांत अजूनही झोपेतच होता. किती शांत झोप लागली आहे सुशांतला. झोपेतच शांत असतो हा फक्त. उठला की परत काहीतरी कारणं काढून चिडेल माझ्यावर. काल सॉरी म्हणा. त्याचा रागही जास्त वेळ टिकत नाही. थोड्या वेळाने सुशांत खाली आला. काय रिया, आज लवकर कशी काय उठली तू? बरं वाटतंय ना तुला? अशी काही प्रथा आहे का की रोज तूच लवकर उठलं पाहिजे? त्याच्या प्रश्नातील खोचकपणा ओळखून त्याला उत्तर दिले. नाही, तो निमूटपणे म्हणाला. ये रिया, आणि तू किचनमध्ये काय करते? बाहेर ये. ती पटकन बाहेर आली. का? काय झालं? काही आहे का तिकडे? तू होतीस ना एवढी मोठी. तुला काय म्हणायचं आहे नेमकं? तिने थोडंसं रागानेच विचारलं. हे बघ रिया, आज काही एक्सपेरिमेंटल नको म्हणून बोलावलं. मी तुला म्हणालो ना, मी शिकवतो, मग का करतीये? हे बघ, आणि आता सकाळी सकाळी मला वाद नको आहे. बरं, मलाही वाद नकोच आहे. सांग काय करू? खरं तर तिला आता त्याच्या बोलण्याचा राग येत होता, पण तिने त्याचं ऐकण्याचं ठरवलं. रिया, तू ना व्हेजिटेबल्स कट करायला घे. काय असले चिल्लर काम मी करू? हे बघ, काम असं चिल्लर वगैरे काही नसतं. काम काम असतं, आणि आपल्याला बेसिकपासून शिकायचं आहे ना. मग घे कट करायला. काय कटकट आहे ह्याची. इतक्यात बेल वाजली. रिया निघणारच होती बघायला, पण सुशांत गेला लगेच. वेलकम राज, आज सकाळी सकाळीच आमची आठवण आली. अरे, आज सकाळचा क्लास ऑफ होता, मग इकडे आलोच होतो, तर म्हटलं तुम्हाला भेटावं. तू इथे काय करतोय सकाळी सकाळी? नक्की बंक मारून आला ना? रिया त्याला पाहून म्हणाली. काय ग, अतिथी देवो भव वगैरे काही असतं, तुला माहिती नाही का? आणि मी काही सांगितलं तरीही तुझा विश्वास नाही बसणार. जाऊ दे, मुळात मी तुला भेटायलाच नाही आलोय. मी सुशांत जिजूला भेटायला आलो. बरं, पाणी आण मला, राज म्हणाला. रिया, अगं पाणी दे ना, तो मागतोय, सुशांत तिला म्हणाला. तुझ्याकडे आलाय ना तो, मग दे तू, ती म्हणाली. इथे एक कमी होतं मला त्रास द्यायला.
त्यात हा भरीत भर. तिने त्यांच्या दोघांकडेही दुर्लक्ष केलं आणि तिने आपल्या कामावर परत कॉन्सन्ट्रेट केलं. दीदी, हे घे, मी तुझ्यासाठी काय आणलंय बघ. काय बघू? ती पटकन त्याच्याजवळ गेली. हे घे स्ट्रेप्सिल्स. तिने घेतली त्याच्या हातातून. काय रिया, तुला स्ट्रेप्सिल्स आवडतात? सुशांतने आश्चर्याने विचारलं. नाही रे, रिया म्हणाली. मग का घेतलं? त्याने दिलं म्हणून? हां, पण राज तू का दिलं मला? ती म्हणाली. अगं हे बघ, सिंपल आहे. तू आता मी आहे तोपर्यंत मला ओरडत राहणार. मग तुझा घसा दुखेल, दॅट्स इट. सुशांतला त्याचं लाजिक ऐकून आणि रियाचा चेहरा पाहून हसूचं कंट्रोल झालेच नाही. तू काय हसतोय? काही जोक चाललाय का इथे? रिया सुशांतला म्हणाली. आणि राजनी तर आज ठरवलंच वाटतंय की माझी वाटच लावायची. सुशांतसमोर कशाला बोलतोय हा? त्याला तर मज्जाच येत असेल. तिने त्याला स्ट्रेप्सिल्स फेकून मारले. तूच खा आणि मी आता बोलणारच नाही तुझ्याशी.